आज वर्षाची मोठी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा। आज प्रत्येक भक्तांनी मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी स्वामींना एक गुरु दक्षिणा द्यायची आहे। तर काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे चांगला, दोन्ही हातात तो नारळ पकडा, त्याला कलावा बांधता आला 5 वेढे कलावा बांधून घ्या, नाही जमलं फक्त एक नारळ घ्या, त्यावर थोडीशी खडी साखर ठेवा, काही फुलं असतील तुमच्याकडं पिवळ्या रंगाची किंवा चाफ्याची ती घ्यायची आहे, दोन्ही हातात या वस्तू पकडा, तुमच्या मनापासून स्वामींना तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना सांगा आणि स्वामींना एक गुरुदक्षिणा म्हणजेच एक वचन द्यायचं आहे की कधीच माझ्याकडून कुणाचं वाईट होणार नाही, कधी मी अहंकारी होणार नाही, कधीच मी कुणाची तुलना माझ्याशी किंवा इतर व्यक्तीशी करणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही, कारण स्वामी आहे, मीपणा स्वामींना आवडत नाही, मीपणा माझ्यातला विसरून जाईल स्वामी आणि कायम तुमच्या सेवेत राहील, अजून कोणी सेवा करणारे असेल तर त्यांना सुद्धा तुमच्या सेवेत आणेल, अशी साध्या भोळ्या मनाने एक आपल्याला वचन म्हणजेच गुरुदक्षिणा स्वामींचरणी अर्पण करायचा आहे आणि तो नारळ तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि नारळ स्वामींचरणी अर्पण करायचा आहे। तुम्हाला जो नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा, पुरणाची पोळी, शिरा, लाडू, बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, जिलेबी किंवा जो पदार्थ तुम्हाला स्वामींना प्रिय असणारा पदार्थ अर्पण करायचा, तर देवळात किंवा घरात नैवेद्य जरूर दाखवा आणि सगळ्यांना प्रसाद वाटता आला तर आज आवर्जून वाटायचा आहे। तुम्हाला जर तुमच्या घराजवळ किंवा स्वामींच्या मठात उंबराचं झाड, औदुंबराचं झाड दिसलं तर दोन्ही हाताने औदुंबराला स्पर्श करा, गुरु माऊलींना प्रार्थना करा, कायम मी सेवेत राहील, माझी काळजी घ्या स्वामी,